नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजची तारीख 13 जून 2026. तर काल म्हणजेच संध्याकाळच्या वेळेस कुठे पाऊस झाला तर जवळपास नागपूर भंडाराचा जो पश्चिम भाग आहे, त्यानंतर चंद्रपूर जबरदस्त पाऊस झाला बऱ्याच ठिकाणी. त्यानंतर यवतमाळचा जो पूर्व भाग आहे या ठिकाणी जबरदस्त पाऊस झाला, वर्ध्यात बऱ्याच ठिकाणी. तसेच आत्ता जो पाऊस आपल्याला चालू दिसत आहे रात्री, तर हा जो पाऊस आहे जवळपास हिंगोली, त्यानंतर जर आपण झूम करून पाहायला गेलो तर जिंतूर, परभणी हा जो भाग आहे, त्यानंतर जालना या ठिकाणी काही भागात आपल्याला हा पाऊस दिसत आहे. ठीक आहे, ह्या प्री मॉन्सून ॲक्टिव्हिटी आहे. तर प्री मॉन्सून ॲक्टिव्हिटी ह्या थंडरस्टॉर्म ॲक्टिव्हिटी आपल्याला अपेक्षित आहे. बऱ्याच दिवसापासून आपण म्हणतोय की प्री मॉन्सून ॲक्टिव्हिटी आता वाढायला पाहिजे, परंतु प्री मॉन्सून ॲक्टिव्हिटी ह्या बाष्पाची कमतरता असल्यामुळं प्री मॉन्सून ॲक्टिव्हिटी महाराष्ट्रात वाढत नाही आहे. नाहीतर सध्या परिस्थिती अशी असते की बंगालच्या उपसागरातून उडीसा, झारखंड ते महाराष्ट्र अशा प्रकारच्या प्री मॉन्सून ॲक्टिव्हिटी असतात. परंतु आपल्याला फार कमजोर प्री मॉन्सून ॲक्टिव्हिटी पाहायला मिळत आहे. उद्याची परिस्थिती कशी राहणार आहे म्हणजे तारीख 14. तर उद्याचं प्रिडिक्शन काय आहे सॅटेलाईट इमेजनुसार? आपल्याला सॅटेलाईट इमेजनुसार असं दिसत आहे की पुण्याचा काही भाग, त्यानंतर सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, बीडचा जो दक्षिण भाग आहे, परभणीचा दक्षिण भाग, अशा प्रकारच्या प्री मॉन्सून ॲक्टिव्हिटी. आणि विदर्भात तर प्री मॉन्सून ॲक्टिव्हिटी ह्या राहणारच आहे आणि राहायला पाहिजे, कारण ह्या मॉन्सून अरायव्हलचे हे चिन्ह असतात. ठीक आहे. त्यानंतर ही झाली 14 तारीख. त्यानंतर 15 तारीख बघा. 15 तारखेला आपल्याला यवतमाळचा जो दक्षिण भाग आहे, त्यानंतर नांदेड, लातूर, काही भाग बीड, त्यानंतर परभणी, हिंगोली, तसेच पूर्व विदर्भ, अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला पाहायला मिळणार, प्री मॉन्सून ॲक्टिव्हिटीज. ठीक आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांचे फोन येत आहे की पूर्व विदर्भात चांगल्या प्रकारचा पाऊस पडलेला आहे, आम्ही काय केलं पाहिजे? तर जर का तुम्हाला असं वाटत असेल की 24 तारखेपर्यंत, 24 जून 2026 पर्यंत तुमच्याकडे जर पाण्याची उपलब्धता असेल आणि ह्या पूर्ण महिना जून महिन्यापर्यंत म्हणजे 25, 26, 27 पर्यंत जर पिकं तग धरू शकत असेल, तर तुम्ही पेरणी करण्यास काही हरकत नाही. हे तुमचे निर्णय राहतील. टेम्परेचरसुद्धा मॅटर करते. ठीक आहे. आणि हे नावकास्टिंग आहे. करंट जी सिच्युएशन आहे, काही नांदेडच्या काही भागात पाऊस आपल्याला दिसतो आहे, परभणी, हिंगोली आणि जालन्याच्या काही भागात पाऊस दिसतो आहे. ठीक आहे. आणि आपण 14 आणि 15बद्दल बोललो आहे, म्हणजे आजची 13 तारीख, 14 आणि 15. तर आपण 16 तारखेला किंवा 15 तारखेलाच एक डिटेल हवामान अंदाज बनवू की पाऊस कधीपासून चालू होणार आहे. तुमचे जर काही प्रश्न असेल तर कमेंट नक्की करा. तांत्रिक व्हिडिओ मी नेहमीच देत आहो, परंतु तरीही तुम्हाला काही त्यात शंका असेल किंवा काही पर्टिक्युलर विदर्भाबद्दल खूप सारे प्रश्न मला येत आहे, शेतकऱ्यांचे फोन येत आहे. विदर्भात खूप बऱ्याच ठिकाणी प्री मॉन्सून ॲक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात घडत आहे. तर मला त्या शेतकऱ्यांना फक्त एकच सांगायचं आहे, त्या प्रश्नाचं उत्तर आहे की आम्ही पेरणी करू का? त्या प्रश्नाचं उत्तर आहे की तुमच्याकडे जर का 25-26 तारखेपर्यंत पाण्याची सोय असेल किंवा पिकं तग धरत असेल, जी जमिनीत ओल आहे त्याच्या भरोशावर, तर तुम्ही तुमचे निर्णय स्वतः घेऊ शकता. काही प्रश्न असेल कमेंट करा. धन्यवाद.